ज्या तक्रारी आम्ही करतो त्या तक्रारींना दिल्लीतून काय किंवा मग राज्यातल्या निवडणूक आयोगाकडून काय कुठलंही उत्तर दिलं जात नाही, अशी तक्रार यावेळेला जयंत पाटील यांनी केली आहे। तर याद्यांमध्ये दुरुस्ती केल्याशिवाय मतदान घेऊ नये असा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे। कारण मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे, या मतदार याद्यांमध्ये दुबार मतदार मोठ्या प्रमाणात आहेत आणि बोगस मतदान त्यामुळे मोठ्या प्रमाणात घडतं आणि ते होऊ नये यासाठी म्हणून वेगळं सॉफ्टवेअर वापरावं असंही जयंत पाटील यांनी मुद्दा उपस्थित केलाय। तासाभरापासून ही बैठक सुरू आहे। या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, राज ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब उपस्थित आहेत। तर काँग्रेसकडून वर्षा गायकवाड, बाळासाहेब थोरात उपस्थित आहेत। 2024 मध्ये मोठ्या प्रमाणात नवीन मतदार नोंदणी झाली, नावंही वगळण्यात आली। नावं वगळल्याचा तपशील का मिळत नाही असा सवाल सर्वच पक्षांनी उपस्थित केलाय। निवडणूक आयोगानं पूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करावा अशी मागणी यावेळेला शिष्टमंडळाच्या निवेदनात करण्यात आली। नवीन यादी प्रसिद्ध का झाली नाही असा सवालही उपस्थित करण्यात आले। यादी लपवण्यामध्ये काही राजकीय छुपे हेतू आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। निवडणूक आयोगानं स्वायत्तता दाखवली नाही तर मग कोण दाखवणार असा सवालही शिष्टमंडळानं आपल्या निवेदनात उपस्थित केलेला आहे। तर तासाभरापासून शिष्टमंडळाची बैठक सुरू आहे। राज ठाकरे काय म्हणालेत बघा, अनेक ठिकाणी दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं काय, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे। राज ठाकरेंनी हे मुद्दे उपस्थित केलेले आहेत। वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी दाखवण्यात आलंय आणि अशा गडबडी प्रत्येक ठिकाणी घडल्या आहेत। निवडणूक लागलेली नाही तरीही मतदार नोंदणी बंद का केली असा सवाल राज ठाकरे यांनी चोकलिंगम यांच्या पुढे उपस्थित केलाय। जे आज 18 वर्ष वय पूर्ण करतायत त्यांनी मतदान करू नये का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। अनेक तरुणी असे आहेत जे आज वय 18 पूर्ण करतायत किंवा मतदान होण्यापूर्वी 18 वर्ष त्यांची पूर्ण होतील, मग त्यांनी मतदान करू नये का असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे। या मुलांनाही मतदानाचा अधिकार आहे, त्यासाठीच मतदार नोंदणी बंद केली, ती पुन्हा सुरू करावी आणि मतदार याद्या अद्ययावत कराव्यात असा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे। मुंबईत जर व्हीव्हीपॅट मशीन्स कमी असतील तर मग बॅलेट पेपरवर निवडणुका का घेत नाही असा सवालही शिष्टमंडळानं उपस्थित केलेला आहे। व्हीव्हीपॅट मशीन्स लावा आणि त्यानंतर निवडणुका घ्या, निवडणूक आयोगाकडून उत्तर हवं आहे असंही राज ठाकरे म्हणालेत। निवडणूक आयोगाला राज ठाकरेंनी काही परखड सवाल उपस्थित केलेले आहेत। मुंबईत व्हीव्हीपॅट मशीन लावा असा राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। जर ईव्हीएम कमी पडत असेल, व्हीव्हीपॅट मशीन्स कमी पडत असेल तर मग बॅलेट पेपरवर निवडणुका का घेत नाही असा सवालही शिष्टमंडळानं उपस्थित केलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।